2 पीस प्रिन्सेस कटसाठी आपल्याला ही मापे आपण लिहून घेतलेली आहेत. त्याचे आपण पेपर कटिंग करणार आहेत. तर इथे मी एक पेपर घेतलेला आहे. त्याच्यावर आपण मापे टाकून घेऊ. बंद बाजूने आपल्याला मापे टाकून घ्यायची आहेत. तर ब्लाऊजची उंची टोटल 12 इंच आहे. तर आपण त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 13 इंचावर अशी खूण करून घेतली आहे. तर पेपर बघा, हा फोल्डेड पेपर मी घेतलेला आहे. तर त्याच्या हा बघा, हा घडी करून आपण घेतलेला आहे. बंद बाजूने आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे. तर 13 इंचावर मी माप टाकून घेतलेला आहे. इथं आपण कमरेचं माप टाकून घेऊ. कंबर आपली 24 इंच आहे. तर 24चा चौथा भाग 6 इंच येतो. तर त्यामध्ये 2 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे. आता आपण शोल्डर बघूयात. शोल्डर आपला आहे 5.5 इंच आणि मुंढा आपला आहे शोल्डर आपलं 5.5 इंच आहे आणि मुंढा पण आपला 5.5 इंच आहे. आपण आता छातीचं माप बघू. छाती आपली 28 इंच आहे. तर 28 इंचाचा चौथा भाग 7 इंच येतो आणि आपल्याला 2 इंच मार्जिन घेतलेला आहे आपण. तर ही रेषा आपण आखून घेऊ आणि हा एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपण कट करून घेऊ. आपण मुंड्याचं माप टाकून घेणार आहोत. तर मागचा मुंडा आपला 1.5 इंचावर आणि पुढचा 1 इंचावर अशी 2 खुणा मी करून घेतल्या आहेत. मागच्या मुंड्याचा आपण आकार देऊन घेऊ आणि पुढच्या मुंड्याचा पण आपण आकार देऊन घेऊ. तर अशा प्रकारे मी आकार देऊन घेतलेला आहे आणि हा जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण बरोबर मागच्या मुंड्याच्या रेषेवरून बरोबर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. शोल्डर पट्टी आपली 2.5 इंचाची आहे. तर आपण इथं 3 इंच घेणार आहोत. अर्धा इंच वाढवून घेऊ आणि पुढचा गळा आपला 6 इंचाचा आहे. तर आपण अर्धा इंच वाढवून घेऊ. 6.5 इंचावर मी खूण करून घेतली आणि आपण इथं बॉक्स आखून घेणार आहोत. तर अशा प्रकारे पट्टीच्या साहाय्याने बॉक्स आखून घ्या. माझ्याकडे पट्टी नाही म्हणून मी टेपच्या साहाय्याने बॉक्स आखून घेतला. तर मागच्या बाजूवर पण आपण हीच मापे अशी टाकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे शोल्डर पट्टीचं पण आपण माप मागच्या बाजूला टाकून घेणार आहोत आणि मधून हा पेपर आपण कट करून घेणार आहोत. म्हणजे समोरचा आणि मागचा भाग दोन्ही वेगवेगळे आपण करून घेतले. तर प्रिन्सेस कटसाठी आपल्याला इथून 4 इंचावर एक खूण करून घ्यायची आणि वरती 3 इंचावर टेप अशा प्रकारे ठेवून इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच अशी 2 खुणा आपण करून घेतलेल्या आहेत.
आणि वरचं जे टोक आहे ते आपल्याला त्या खुणेला जोडून घ्यायचं आहे. आणि प्रिन्सेस कटचा आकार आपण इथं देऊन घेऊ. ते पण आपल्याला पाव इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या आहेत. आपल्याला इथे हे 2 इंच आलेलं आहे, तर 2 इंच आपल्याला या बाजूने वाढवून घ्यायचं आहे आणि सरळ रेषेत टेप ठेवून आपल्याला एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आणि हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, मी मार्किंग जिथे केलेलं होतं, जसा गळ्याचा आकार दिलेला होता त्याच्यावरच मी कटिंग करून घेतलेली आहे. तर हे पण आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. आपण समोरचा मुंडा कट केलेला नव्हता, तर तो पण कट करून घेऊ. पेपर कट होऊ द्यायचा नाही आपल्याला. तर अशा प्रकारे आपली ही समोरची कटिंग झालेली आहे. हे बघा, तर आपण हे बाजूला ठेवून देऊ आणि मागचा भाग आपण इथे घेऊ. मागच्या बाजूला आपण गळ्याचा आकार देऊन घेऊ. आपला मागचा गळा 8 इंचाचा आहे, तर आपण अर्धा इंच वाढवून घेतलं. 8.5 इंचावर एक खूण करून घेतली आणि आपण एक बॉक्स तयार करून घेतला. आणि आपल्याला इथे जो गळ्याचा आकार पाहिजे तो आपण इथे देऊ शकतो. मी इथे मटक्या गळ्याचा आकार देऊन घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी इथं मटका गळा आखून घेतलेला आहे. तर आपण हे पण कट करून घेऊ. तर आपली मागच्या बाजूची पण कटिंग पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला बाहीची कटिंग करायची. तर त्यासाठी आपण हा मुंडा मोजून घेऊयात. अशा प्रकारे टेप ठेवून आपल्याला हा मागचा मुंडा मोजून घ्यायचा आहे. तर आपलं टोटल 8 इंच आलेलं आहे. तर हे मी हातावर लिहून घेतलं आहे 8 इंच, कारण परत लक्षात राहत नाही. एक फोल्डेड पेपर मी इथं घेतलेला आहे. तर बंद बाजूने आपण ब्लाऊजच्या बाहीची उंची टाकणार आहोत. तर ब्लाऊजच्या बाहीची उंची 7 इंच टोटल आहे. तर मी 1 इंच वाढवून घेऊन 8 इंचावर खूण केलेली आहे. वरच्या साईडने आपल्याला बरोबर अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आणि आपण जे माप काढलं होतं मुंड्याचं 8 इंच, तिथपर्यंत आपल्याला आखून घ्यायचं आहे. त्यातनं अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे, म्हणजे 7.5 इंचावर मी बरोबर खूण केली आणि तिथून खाली 3 इंचावर मी एक सरळ रेषा मारून घेतली. तर आपण दंडघेर बघू. दंडघेर आपला 4.5 इंच आहे, तर त्यामध्ये आपल्याला 2 इंच वाढवून घेऊन 6.5वर मी खूण केली आणि ही रेषा अशी जोडून घेतली. इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी इथे बाहीचा आकार देऊन घेतला. थोडासा आतल्या साईडला आपण आकार देऊन घेऊ.
कारण परत बाहीला फुगा पडत नाही. अशा प्रकारे आपण कटिंग करायची आहे बाहीची. तर इथे बाहीची पण आपली कटिंग झालेली आहे. हे बघा. टोटल सगळे पार्ट आपले इथे तयार झालेले आहेत. आपल्याला बाहीचा समोरचा मुंडा आखून घ्यायचा आहे. तर त्यासाठी हा पेपर आपण अशा प्रकारे ठेवू बाही, आणि समोरच्या मुंड्याला आपण आकार देऊन घेऊ. समोरचा मुंडा थोडा आतल्या साईडने आपण आखून घेऊ अशा प्रकारे, आणि हा आपण कट करून घेऊ. तर आपली इथे पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे. तर अशीच पेपर कटिंग आपण ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज कट करून घेणार आहोत आणि स्टिचिंग पण करणार आहोत.